डाएट करूनही पोट का वाढतंय? मेंदू आणि पोटाचा हा लपलेला संबंध बघा. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वॉइस ऑफ एमएन मध्ये. महिलांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा आपल्याला खूप टेन्शन येतं किंवा भीती वाटते तेव्हा सर्वात आधी गोळा कुठे येतो? पोटात. जेव्हा आपण खूप खुश असतो तेव्हाही पोटातच एक वेगळी हालचाल जाणवते. असं का होतं माहितीये? कारण आपल्या शरीरात मेंदूहूनही जास्त न्यूरॉन्स आपल्या आतड्यांमध्ये असतात. यालाच सायन्सच्या भाषेत माइंड गट कनेक्शन असे म्हणतात. जर तुम्ही डाएट करून व्यायाम करून कंटाळला आहात पण तरीही पोट कमी होत नाहीये तर अडचण अन्नात नाही तर तुमच्या मेंदू आणि पोटाच्या या लपलेल्या कनेक्शन मध्ये आहे. आज आपण 5 मिनिटात हा छुपा विलन नक्की काय आहे आणि यावर मात कशी करायची ते सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. वॅगन नर्वचा थेट हल्ला. सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे वॅगन नर्व्स. आपल्या मेंदूपासून थेट पोटापर्यंत एक मोठी नस गेलेली असते, तिला वॅगन नर्व म्हणतात. हा मेंदू आणि पोटाचा थेट टेलिफोन लाईन सारखा मार्ग आहे. जेव्हा 40 नंतर महिलांवर कौटुंबिक ताण किंवा मानसिक ताण वाढतो तेव्हा मेंदू या नसेद्वारे पोटाला सिग्नल देतो की शरीरावर संकट आलंय. हा मेसेज मिळताच पोटातील पचन क्रिया पूर्णपणे मंदावते. अन्न पचण्याऐवजी तिथेच अडकून राहतं आणि पोट सतत फुगलेलं वाटतं. म्हणजेच मन अस्वस्थ असेल तर तुम्ही कितीही सात्विक खाल्लं तरी ते फॅट बनूनच पोटावर साचतं. नंबर 2, पोटाचा दुसरा मेंदू आणि सेरोटोनिन. दुसरं युनिक कारण म्हणजे पोटाचा स्वतःचा दुसरा मेंदू. आपल्याला वाटतं की माणसाला आनंदी ठेवणारं सेरोटोनिन हे हार्मोन मेंदूत तयार होतं, बरोबर? पण खरं सत्य हे आहे की शरीरातलं 90% सेरोटोनिन मेंदूत नाही तर आपल्या पोटातील आतड्यांमध्ये तयार होतं. जेव्हा महिलांचा मूड सतत खराब असतो किंवा चिडचिड होते तेव्हा पोटातील सेरोटोनिनची लेवल ढासळते. सेरोटोनिन कमी झालं की पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या घटते आणि पोटाच्या पेशी चरबी घट्ट धरून ठेवतात. नंबर 3, इमोशनल ईटिंगचा ट्रॅप. तिसरं कारण आहे इमोशनल ईटिंग. जेव्हा आपला मेंदू थकलेला असतो तेव्हा तो पोटाकडे सिग्नल पाठवतो, मला लगेच आनंद देणारे डोपामाइन हार्मोन हवंय. आणि हे डोपामाइन मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गोड बेकरी प्रोडक्ट्स किंवा चहा कॉफी. याला शारीरिक भूक म्हणत नाही तर याला इमोशनल हंगर म्हणतात. 90% महिला भूक लागली म्हणून नाही तर ताण किंवा थकवा घालवण्यासाठी नकळत जास्त खातात आणि हीच कॅलरी थेट पोटाभोवती जमा होते. नंबर 4, यावर 3 सोपे घरगुती उपाय. मग आता मेंदू आणि पोटाचं हे बिघडलेलं कनेक्शन पूर्ववत कसं करायचं? तर पहिली गोष्ट, माइंडफुल ईटिंग. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. जेवणाचा प्रत्येक घास शांतपणे 32 वेळा चावून खा. जेव्हा तुम्ही शांतपणे खाता तेव्हा ही वॅगस नर्व मेंदूला शांत होण्याचा मेसेज देते आणि पचन 5 पट वेगानं होतं. दुसरी गोष्ट, 4-7-8 श्वास पद्धत. दिवसातून 5 मिनिटे प्राणायाम करा. 4 सेकंद श्वास आत घ्या, 7 सेकंद रोखून ठेवा आणि 8 सेकंदात हळूहळू तोंडाने सोडा. यामुळे स्ट्रेस हार्मोन लगेच कमी होतो आणि पोटाची सूज उतरते. तिसरी गोष्ट, प्रोबायोटिक्स. रोजच्या जेवणात ताजे घरगुती ताक किंवा दही नक्की ठेवा, ज्यामुळे पोटातील चांगल्या जीवाणूंना ताकद मिळते. त्यामुळे महिलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाढतं पोट कमी करायचं असेल तर आधी मन शांत करायला शिका. जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि रिलॅक्स असेल तेव्हा पोटावरची जिद्दी चरबी सुद्धा हळूहळू वितळायला सुरुवात होईल. मेंदू आणि पोटाची ही नवी आणि महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत आणि फॅमिली ग्रुपवर शेअर नक्की करा, कारण ही माहिती प्रत्येकासाठी खूप गरजेची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या वॉइस ऑफ एमएन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, हसत राहा. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.